ऋषी तर आत्मज्ञानीच होते आणि त्यांना ते स्फुरण झालेलं आहे. पण ह्यांनी आपल्याला आजकालच्या काळातलं एक उदाहरण दिलेलं आहे. म्हणजे ते म्हणतात की आम्हाला तुलना नाही कोणाशी करायची, पण गदिमा आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की गदिमांनी काय केलं होतं. रामायण लिहिलेलं आहे, गीत रामायण गदी माडगुळकरांनी. तर ते आधुनिक काळातील थोर कवीच होते आणि जणू काही सरस्वतीचे पुत्रच होते. आपण गीत रामायण ऐकतो, आपल्याला माहिती आहे त्याच्यातली शब्दरचना, काय सुंदर शब्द आहेत ते, आणि केव्हाही ऐकलं तरी आपल्याला ते ऐकावंसंच वाटतं आणि कितीही वेळा ऐकलं तरी कंटाळा येत नाही. तर असे ते सरस्वतीचे पुत्र त्यांना म्हटलेलं आहे. तर त्यांच्या संदर्भातली एक घडलेली घटना, म्हणजे आजकालच्या काळातही कसं घडू शकतं, इथे सांगितलं आहे त्यांनी की गदी माडगुळकर ज्या वेळेला गीत रामायण लिहायला बसले म्हणे, तर तेव्हा पहिली 5 काव्ये सलग लिहून झाली आणि रामजन्माच्या वेळेपर्यंत ते येऊन पोहोचले. म्हणजे हा इतिहास अगदी ताजा आहे, अलीकडचा, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्यांनी पहिल्या 4 ओळी लिहिल्या. चैत्र मास त्यात शुद्ध नवमी ही तिथी, गंधयुक्त तरीही वात उष्ण हे किती, 2 प्रहरी कागशिरी सूर्य थांबला, राम जन्मला ग सखी राम जन्मला. आता हे एवढं त्यांनी लिहिलं आणि त्याच्यानंतर काय झालं काय माहिती, त्यांना काही सुचेच ना. म्हणजे जणू काही शब्दच रुसले त्यांच्यावर, प्रतिभा रुसली त्यांच्यावर, त्यांना काही आठवेना. आपण म्हणतो ना ब्लँक होणं, त्या प्रकारचं ब्लँक झाले ते. आता काय करावं त्यांना काहीही कळेना. ते रात्रभर जागे राहिले, विचार करत होते, आठवत होते की आता याच्यापुढे काय लिहू. कागदावर लिहिण्याचा प्रयत्न करत होते, पण कागदावर काही उतरतच नव्हतं. आणि मग नंतर पहाटे उठले आणि चंद्र होता आकाशामध्ये आणि चांदण्या लुकलुकत होत्या. मग ते तुळशी वृंदावनाजवळ जाऊन बसले आणि तुळस मंजिरीचा गंध तिथे दरवळत होता. असं म्हणतात नीरव शांतता होती, म्हणजे ब्राह्ममुहूर्त ज्याला आपण म्हणतो ती वेळ होती ती. आणि यावेळेस म्हणे आत्म्याशी संवाद करता यावा अशा प्रकारची ती शांतता आणि अतिशय सुरेख असं वातावरण होतं. आणि तिथे गदिमा बसले आणि त्यांनी रामरायाला चक्क साकडं घातलं. म्हणजे ह्या ज्या उत्कृष्ट कलाकृती निर्माण होतात ह्या कोण्या एकाची बुद्धिमत्ता नसते, तर त्याच्यावर त्या परमेश्वराचा वरदहस्त असतो. हे आपल्याला इथे लक्षात येईल की त्यांनी रामरायाला साकडं घातलं आणि ते म्हणाले की प्रभो, आपलंच संकीर्तन मी मांडतोय आणि आपल्याच प्रेरणेने मी मांडतोय. माझी काही बुद्धी नाही आहे, मी तुच्छ आहे, मी सामान्य आहे. तेव्हा घडणार असेल तर आपणच ही प्रेरणा द्या, असं अगदी मनापासून प्रार्थना केली त्यांनी त्या परमेश्वराला. आणि मग काय नवल घडलं की पाण्याचा लोंढा जसा एकदम यावा तसे शब्द आतून उन्मळून आले आणि त्यांना एकामागे एक ओळी सुचत गेल्या म्हणे. आणि एकाएकी पुढचे गीत त्यांनी लिहून काढलं. म्हणजे या गदिमांना कोणी प्रेरणा दिली? ही परमेश्वराने दिलेली आहे. त्याच्यामुळे त्याची प्रतिभा त्यांची जागलेली आहे. ही सगळी ईश्वरी प्रेरणा आहे. म्हणजे हे आपण कशासाठी बघितलं, ऋषीभेर बहुधा गीतम छंदोभेर विविधाई पृथक. म्हणजे जे ऋषींना दिसलं, जे वेदांची रचना त्यांनी जे लिहून ठेवले आहेत वेद, ते सगळे ऋषींना अशा प्रकारे म्हणजे परमेश्वराच्या वरदहस्ताने ते त्यांना दिसलेले आहेत आणि ते त्यांनी लिहून काढलेले आहेत. तर अशी हे म्हणजे हे आजकालचं उदाहरण आपल्याला असं अनेक ठिकाणी घडत असतं. तसे हे वेद आहेत आणि हे कसे आहेत, अपौरुषेय आहेत आणि म्हणून ऋषींना द्रष्टा असं म्हणतात. तर ऋषींना ते दिसलेले आहेत, त्यांनी मुद्दाम लिहून काढलेले नाहीत आणि म्हणून त्यातल्या अनेक ऋचा समजावून घ्यायला फार अवघड आहेत, कारण ते ऋषींना स्फुरण झालेलं आहे त्यांच्या समाधी अवस्थेमध्ये. त्यामुळे समजावून घेणं अतिशय अवघड आहे. आणि म्हणून त्यांच्याकडे म्हणजे ते तरुण पिढीला सांगतात आहे की तुम्ही विश्वास ठेवायचा नाही, असं करू नका. त्याच्याकडे उपहासाने बघू नका, आपल्या वेदांकडे, आपलं जे वैदिक वाङ्मय आहे पूर्वीचं. नवीन पिढीला हे आवर्जून सांगितलं पाहिजे की त्याची उपेक्षा करू नका, उपहासाने मुळीच त्याच्याकडे पाहू नका. कारण ही विद्या कशी आहे, अनंत आहे. अनंत शास्त्र, अनंत कला यांचे अनेक उल्लेख सगळ्या वैदिक वाङ्मयात आलेले आहेत आणि त्यांचा अभ्यास आपण खरोखरच केला पाहिजे.
पण तो कसा केला पाहिजे, वरवर नाही, तर अतिशय आतमध्ये जाऊन खोलवरपणे त्याचा अभ्यास केला पाहिजे. आणि अभ्यास न करता कधी बोलू नये माणसाने. म्हणजे त्याच्यात काय आहे, त्याच्यात काय आहे, असं बरेच जण म्हणतात. ते काय ग्रंथ वाचायचे, ती काय पारायणं करायची, असं बरेच जण बोलतात. पण अहो, तुम्ही वाचलं आहे का? तुम्ही आधी वाचा आणि मग त्याच्यावर बोला. चांगलं नसेल तर सोडून द्या मग तुम्ही. म्हणजे अभ्यास थोडका झालेला आहे आणि उगीचच त्याच्यावर बोलतात, तर ते काही खरं नाही आहे. म्हणून त्यांनी सांगितलं आहे की आधी खोलवर जाऊन त्याचा अभ्यास केला पाहिजे. महर्षी व्यासांनी आपल्याला माहिती आहे की केवढं लिहून ठेवलं आहे. म्हणजे एकही या जगातलं वाङ्मय असं नाही आहे की जे महर्षी व्यासांच्या लेखणीतून उतरलेलं नाही आहे. व्यासोच्छिष्ट जगत्त्रयम असं म्हणतात की सगळीकडे व्यासांच्या वाङ्मयामध्ये तुम्हाला त्या नवीन ज्या हे आहेत त्याचे दाखले मिळतील. पण त्यासाठी तेवढा अभ्यास पाहिजे, तेवढी श्रद्धा पाहिजे. तर क्षेत्रज्ञाबद्दल या ऋषींनी लिहून ठेवलेलं आहे. नंतर ज्ञानेश्वर महाराजांनी क्षेत्रज्ञ संदर्भामध्ये अनेकांची मते आपल्याला सांगितलेली आहे. म्हणजे 13वा अध्याय आता बरेच जणांचा ज्ञानेश्वरीचा अभ्यास झालेला आहे. तर ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं आहे त्यांनी जीववादी काय म्हणतात या क्षेत्राबद्दल. क्षेत्र म्हणजे शरीर आपल्याला कळलं आहे आता. या शरीराबद्दल जीववादी काय म्हणतात, प्रकृतीवादी काय म्हणतात, संकल्पवादी काय म्हणतात, स्वभाववादी काय म्हणतात आणि काळवादी काय म्हणतात. असे 5 जणांची त्यांनी आपल्याला मतं या ठिकाणी दिलेली आहेत. आता जीववादी काय म्हणतात की यांच्या मते क्षेत्र हे जीवाचे स्थळ आहे. पण जीव एकटा असल्यामुळे तो प्राणाला कूळ म्हणून ठेवतो. क्षेत्र म्हणजे शेत असं आपण पाहिलेलंच आहे. म्हणजे म्हणून त्यांनी कूळ हा शब्द वापरला की शेतामध्ये कसं कूळ ठेवलं जातं ना, तसं प्राणाला त्यांनी कूळ ठेवलेलं आहे. आणि प्राणाचे अपान, व्यान, उदान, समान हे 4 भाऊ त्याच्या मदतीला आहेत. मेन एक प्राण आहे आणि हे 4 उपप्राण त्याच्या मदतीला आहेत. आणि विषयरूपी शेतामध्ये मेहनत करतात. हे सगळे जे कूळ आहे त्याचं पंचप्राण हे जे आपलं विषयरूपी शेत आहे त्या शेतामध्ये काम करतात आणि मेहनत करतात. कर्तव्याची वाफ चुकवतात, अन्यायाचे बीज पेरतात, श्रुती आज्ञेचे उल्लंघन करतात आणि कुकर्माची पेरणी आणि मळणी करतात. आणि त्यातून पीक कसं येतं, मग पापाचं पीक येतं आणि जीव अनंत जन्म दुःख भोगतो. आता कुकर्म केलं, वाईट कर्म केलं तर त्याचं फळ वाईटच मिळणार, चांगलं कर्म केलं तर त्याचं फळ चांगलं मिळणार. म्हणजे जीव दुःख का भोगतो याचं त्यांनी इथे कारण सांगितलेलं आहे की श्रुतींमध्ये स्मृतींमध्ये ज्या काही आज्ञा दिलेल्या आहेत, जे काही सांगितलेलं आहे त्याचं आपण उल्लंघन करतो आणि त्याच्यामुळे काय होतं, वाईट कर्म घडतात आणि मग त्या कुकर्माचीच पेरणी होते, मळणी होते आणि त्यातून पापाचं पीक येतं आणि जीव अनंत जन्म दुःख भोगतो. आता प्रकृतीवादी काय म्हणतात, यांच्या मते प्राण हा क्षेत्राचा बलुतेदार आहे. छान आहे. जीव हा केवळ वाटसरूसारखा आहे, म्हणजे तो येतो आणि जातो. क्षेत्र हे प्रकृतीचे वतन आहे. क्षेत्राच्या मशागतीसाठी प्रकृती सत्व, रज आणि तम या आपल्या 3 पुत्रांना कामाला लावते. रजोगुण काय करतो, पेरणी करतो. सत्वगुण राखण करतो. तमोगुण कापणी करतो आणि तमोगुण महत्त्वाचे तळे तयार करून काळ नावाच्या पोळाकडून मळणी करतो. याप्रमाणे प्रकृती क्षेत्राचा उपभोग घेते. म्हणजे शेत लक्षात ठेवायचं आपण. शेतामध्ये कशी कापणी करतात, मळणी करतात, पेरणी करतात, तशा शब्दामध्ये रूपकात्मक भाषेमध्ये यांनी आपल्याला समजावून सांगितलं. आता संकल्पवादी काय म्हणतात, यांच्या मते परब्रह्माच्या ठाई प्रकृती संभवत नाही. परब्रह्माच्या संकल्पाने त्रिभुवने निर्माण होतात. जिकडे तिकडे निरुपयोगी म्हणून पडलेली अपंचीकृत महाभूत रूपी पड जमीन पंचीकरणकृप मशागतीने सारखी करून स्वेदज म्हणजे 4 प्रकारच्या योनी आहेत ना, स्वेदज, अंडज, उद्भिज. तर स्वेदज प्राणी वर्गाच्या 4 हद्दी कायम होतात.
या रानात येण्यासाठी जन्मवृत्तीचे भुयार तयार होते. संकल्प आपले आयुष्य आहे. तोपर्यंत अहंकाराबरोबर एकरूपता प्रस्थापित करून तो भेदबुद्धीकडून चराचराची लागवड करतो. संकल्प हाच प्रपंचाचे मूळ होय. म्हणजे भाषा थोडी अवघड आहे, पण त्यांनी सांगितलं आहे की आपल्या मनामध्ये संकल्प, आपण म्हणतो ना काय, सत्य संकल्पाचा दाता भगवान असतो. किंवा आपल्या मनामध्ये आपलं जे काही कार्य घडतं, आपल्या हातून एखादं काम करायचं, आधी मनामध्ये संकल्प होतो ना. मग पिंडी ते ब्रह्मांडी, जे पिंडामध्ये तेच ब्रह्मांडामध्ये. त्याआधी नारायणाने संकल्प केला. आधी तो पूर्ण निद्रित अवस्थेत होता आणि त्याच्या मनात जेव्हा संकल्प आला की आता मला ही सृष्टी निर्माण करायची आहे, तेव्हा मग काय झालं, एकोहम बहुश्याम. तो एकटा होता, त्याचा तो अनेक झाला. एकट्याचाच तो अनेक झाला, त्याच्या मनात संकल्प निर्माण झाला आणि मग तिथून मग सृष्टीची निर्मिती झालेली आहे. तर असं हे संकल्पवादी म्हणतात. स्वभाववादी काय म्हणतात, यांच्या मते मेघातील पाणी, आकाशातील तारका, वाऱ्याची गती, सागराची अथांगता, पावसाच्या धारा, हे सगळं स्वभावतःच आहे. निसर्ग. बरेच जण म्हणतात ना की आम्ही ईश्वराला नाही मानत, आम्ही निसर्गाला मानतो. ठीक आहे, निसर्ग, त्याच्यामध्ये स्वभाव म्हणजे काय, स्वचा भाव, आपोआपच ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. सृष्टीचक्र बरोबर चाललेलं असतं. सूर्य कसा सकाळी बरोबर उगवतो, संध्याकाळी मावळतो. पाऊस जेव्हा पडायचा तेव्हाच पडतो. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा सगळे ऋतू ठरलेले आहेत. तसं हे म्हणतात स्वभाववादी की हे क्षेत्र हे स्वभावताच झालेलं आहे आणि ते कोणाचंही वतन नाही, असं स्वभाववादी म्हणतात. आता शेवटचे आहे काळवादी. हे काळवादी काय म्हणतात की यांच्या मते ब्रह्मदेवापासून सूक्ष्मजीवापर्यंत सगळ्यांना काळ गिळून टाकतो. हे तर आपल्याला माहिती आहे, काळ हा सगळ्याचं भक्षण करतो. मग ती साधी माशी असेल, चिलट असेल किंवा मोठा कोणी प्राणी किंवा मनुष्य असेल, सगळे काळाचं भक्षण करतात. काळ हा सगळ्यांचं भक्षण करतो. म्हणजे काळवादी म्हणतात की क्षेत्रावर काळाची सत्ता हेच खरे आहे. म्हणजे अशा प्रकारे सगळ्यांनी, ऋषींनी सांगितलं, वेदांनी सांगितलं, ह्या सगळे वाद जे आहे, संकल्पवाद, जीववाद, काळवाद, त्या सगळ्यांनी सांगितलं की हे क्षेत्र म्हणजे काय आहे आणि क्षेत्रज्ञ म्हणजे काय आहे. वैदिक परंपरेने गायलेल्या आणि सविकारी असलेल्या या क्षेत्राचे म्हणजे या शरीराचे सत्य स्वरूप भगवान श्रीकृष्ण आता पुढील 2 श्लोकामध्ये आपल्याला सांगतात. क्षेत्राचे स्वरूप आणि विकार यांचे वर्णन पुढील 2 श्लोकात आहे. 5वा आणि 6वा श्लोक. महाभूतानि अहंकारो बुद्धिरव्यक्तमेव च इंद्रियाणि दशैकंच पंचचेंद्रिय गोचराः इच्छा द्वेष सुखम दुःखम संघातश्चेतना धृतिः एतत् क्षेत्रं समासेन सविकारमुदाहृतम्. आता या 2 श्लोकांमध्ये ह्या क्षेत्राचं स्वरूप कसं आहे, याच्यामध्ये कुठले कुठले विकार आहेत, हे कशापासून बनलेलं आहे, क्षेत्र म्हणजे हे शरीर, ते सगळं भगवंताने आपल्याला या 2 श्लोकात सांगितलेलं आहे. पंच महाभूताने अहंकारो म्हणजे 5 महाभूत, पंचमहाभूत, अहंकार, बुद्धी, मूळ प्रकृती अर्थात त्रिगुणात्मक ही, तसेच 10 इंद्रिये, 5 कर्मेंद्रिये, 5 ज्ञानेंद्रिये आणि 1 मन म्हणजे 11 इंद्रिय झाली. नंतर 5 इंद्रियांचे विषय, आपल्याला विषय आता अनेक वेळा माहिती आहेत ऐकून, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, हे पंचविषय आहेत. त्यानंतर इच्छा, द्वेष, हे सगळं आपल्या शरीरात निर्माण होत असतं. सुख, दुःख, स्थूल देहाचा पिंड, तशी चेतना आणि धृती, इतक्या प्रकारचे हे क्षेत्र विकारासहित संक्षेपाने सांगितले. याला संक्षेपाने सांगणं म्हणतात बरं का, म्हणजे विस्ताराने काय असेल बघा, आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही, एवढं हे अगाध ज्ञान आहे. तर या 2 श्लोकात मिळून शरीराची एकूण 36 तत्व सांगितलेली आहेत. हे जे आपलं शरीर आहे हे 36 तत्वांनी बनलेलं आहे.
त्याच्यामध्ये 5 महाभूते, अहंकार, बुद्धी, अव्यक्त, 5 कर्मेंद्रिये, 5 ज्ञानेंद्रिये, 10 इंद्रियांचे विषय, मन, इच्छा, द्वेष, सुख, दुःख, चेतना, धैर्य व संघात असे मिळून 36 तत्वे होतात. आता ती आपण क्रमाने समजावून घेऊ. छान आहे, इंटरेस्टिंग आहे. आपण आपलंच आहे ना हे शरीर, त्यामुळे आपल्याला अभ्यास होतो, आपल्याला अभ्यास करायला मिळतो याच्यामध्ये. असं ज्ञान दुसरीकडे नाही आहे. पुस्तकी ज्ञान ते वेगळं सगळे, किंवा आपण शाळेमध्ये शिकतो ते सगळं ज्ञान वेगळं, आणि हे जे ज्ञान आहे हे आत्मज्ञानाकडे वाटचाल आहे. अगदी हळूहळू मुंगीच्या पावलांनी का होईना पण आपल्याला कळेल. तर आता ही पंचमहाभूतं, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, ही पंचमहाभूतं आहेत. या 5 मिळून क्षेत्र बनते. आणि ही 5 महाभूते 2 प्रकारची असतात. त्याच्यामध्ये पंचीकृत आणि अपंचीकृत, म्हणजे जिथे महाभूतांचं मिश्रण झालेलं आहे त्याला पंचीकृत म्हणतात, आणि जिथे महाभूते विभागरहित झालेली आहेत त्यांना अपंचीकृत म्हणतात. आता पंचीकृत महाभूतांचा पंचीकरण तक्ता खाली दिला आहे, तो आपण बघू.